इट्स अ डे 1 टू मेक अ डेली ब्लॉग. सो आज पहिला दिवस आहे म्हणून आपण रनिंग करणार आहे. ती पण जास्त नाही करणार आहे कारण की खूप दिवसाचा गॅप पडलेला. तर सर्वात पहिल्यांदा आपण आज रनिंग करूया. चला फायनली आपली रनिंग संपली. आता सध्या वाजले तर 8:30. तर रनिंग कंप्लीट झाली आहे. तर आता इथनं आपण जाणार आहे घरी. घरी जाऊन थोडं चाय नाश्ता वगैरे करणार. तर आज रनिंगमध्ये एवढं तरी कळालं मला की माझा स्टॅमिना खूप लो आहे. जो की माझा पहिला स्टॅमिना होता तो स्टॅमिना आता राहिला नाहीये. तर मला तो 6 महिन्याच्या आतमध्ये काय पण करून आपल्याला तो स्टॅमिना बिल्डअप करायचा आहे. तर आता आपण निघालो घरातून. जे बँकेचं काम आपलं पेंडिंग होतं चेकबुकचं, ते चेकबुकचं काम करायला आपण चाललो आहे. तर आता इथून आपण लवकरात लवकर बँकेत जाऊया आणि तिथे बघूया की आपली चेकबुकची प्रोसेस काय. अँड मला एक SMS सुद्धा आला होता एका कुरिअरमध्ये. बट मला अजून चेकबुक तो रिसीव्ह झालेला नाही आहे. तर त्याची पण एक क्वेरीज आहे, ती पण तिथे क्लिअर करून घेऊ. तर आता जस्ट मी बँकेतून बाहेर आलो आणि ज्या आपल्या 2 क्वेरीज होत्या त्याहीसुद्धा सॉल्व्ह झालेल्या आहेत. पहिली म्हणजे बँक ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड वन इज चेकबुक. तर बँक ट्रान्सफॉर्मेशनबद्दल त्यांनी मला सांगितलं की बँक ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. देन दुसरं म्हणजे चेक. आपल्याला जो SMS आला होता त्याच्यामध्ये त्या कुरिअरची ट्रॅकिंग ID होती. तर जेव्हा आम्ही ती ट्रॅकिंग ID ट्रॅक केली तर आम्हाला समजलं की ते कुरिअर अजून इथं बँकेत डिलिव्हरच झालेलं नाही आहे. तर त्यांनी मला एक सजेशन दिलं की तुम्ही त्या कुरिअरमध्ये जाऊन इन्क्वायरी करा. तर आता त्या कुरिअरमध्ये चाललो आहे. तर बघू आता कुरिअरवाले काय बोलतात आहेत. तर मी त्या कुरिअरवाल्याकडे जाऊन आलो. तिथं जेव्हा मी त्यांना ती ट्रॅकिंग ID दिली तर त्यांना समजलं की ते कुरिअर 12 तारखेला त्यांना रिसीव्ह झालं होतं. बट शॉर्ट ॲड्रेस असा कॅप्शन टाकून त्यांनी ते कुरिअर रिटर्न पाठवलं. जे की आता माझ्या बँकेत जाणार. ती बँक आहे अंधेरीमध्ये. तर आता ते लोकं बोललेत मला की तुम्हाला बँकेतून कॉल येईल 1-2 दिवसात. तर तिथे जाऊन तुम्हाला कलेक्ट करावं लागेल. तर आता बघू बँकेचा कॉल कधी येतो माझ्याकडे. गुड मॉर्निंग. आय नो की तुमच्यासाठी गुड नाईट आहे, बट माझ्यासाठी गुड मॉर्निंग आहे. कारण की आता सध्या चाललो आहे आपण ड्युटीवर. ड्युटीवर जाताना आधीच मला खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी आधीच पप्पांना कॉल केला की मला जरा स्टेशनला सोडा म्हणून. तर पप्पांनी सांगितलं की तू बाहेर ये, मी तुला बाहेरून पिक करतो. तर तेवढ्यात मला पप्पा भेटले. पप्पांनी मला रिक्षामध्ये बसवलं. रिक्षामध्ये बसवल्यानंतर तसंच आम्ही थोडंसं बोलत बोलत स्टेशनपर्यंत गेलो. स्टेशनला येताच मी एक फास्ट लोकल पकडली आणि CST साठी निघालो. तर फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला पोहोचलेलो. हे आहे CST स्टेशन. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहे पोलीस स्टेशनमध्ये. तिथे जाऊन सिग्नेचर करणार. सिग्नेचर केल्यानंतर तिथं आपलं आजचं काम काय ते माहिती पडेल. तर आजचं काम आपलं होतं लोकल लाईनमध्ये, जी की आपल्याला पहिली लोकल घेऊन जायची होती CST टू डोंबिवली आणि तीच लोकल डोंबिवलीवरून CSTला घेऊन जायची होती. तर आजची ड्युटी संपलेली आहे. जी आपली ट्रेन होती ना CST टू डोंबिवली आणि डोंबिवली टू CST न्यायची होती, ती ट्रेन आता सध्या आपली कंप्लीट झालेली आहे. तर आता सध्या मी निघालोय घरच्या साईडला. तर मी तर वाट बघतोय की मी कधी लवकरात लवकर मुलुंड स्टेशनला पोहोचतोय. सो फायनली आपण मुलुंड स्टेशनला पोहोचलो. तर आजची आपली ड्युटी तर संपली आहे. आता घरी जाऊया. घरी जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन परत आपल्याला रनिंगला जायचं आहे. तर आज आपण Day 2 चालू करणार आहोत. मीन्स डेली ब्लॉगिंगचा आपला Day 2 चालू होईल.